सीट यार, आलो नी ट्रेन सुटली. सॉरी. लागला पण बघायला गेली ना. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. आता मी चाललोय पुण्यावरून मुंबईला. मी आता निघालोय घरातून. मी इथं जरा आता व्हिडिओ शूट करायसाठी थांबलेलो. आता हे माझे बाईक आहे. मी चाललो आता बाईकवरून. आता पहिला जाणार आहे तळेगाव रेल्वे स्टेशनला. तिथून आपण ट्रेनने जायचं आहे. तर मी आलो आता तळेगाव रेल्वे स्टेशनला. आता ट्रेन येते. ट्रेनचा टाइम झालेला आहे. मी आलो आता लोणावळा रेल्वे स्टेशनला. मी तळेगाववरून ट्रेन पकडली. जसं मी तळेगावला बघून तसे प्लॅटफॉर्मला ट्रेन आली. त्याच्यामुळे पटकन तिकीट काढले आणि मला पटकन ट्रेन पकडायला लागली. तर मला तिकडचा आता फारसा व्हिडिओ बनवता नाही आला. तर आता मी लोणावळा रेल्वे स्टेशनला आलो आहे. अजून ट्रेन आली नाही. मी जाणार आता सिंहगड एक्सप्रेसनी. ट्रेनचा टाइम तर झाला आहे पण ट्रेन अजून आलेली नाही. तर बघताच मी इकडं थांबलेले व्हिडिओ काढते. बाई इथं लोकल लागले. त्यात लोकलने मी आलेलो इकडे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी इकडे किती भारी आहे. हे बघा, सनराईज बघा. पुणे से चलकर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रहे. एक नंबर व्ह्यू आहे. मी इकडे काय आलो ना की तिकडे खूप म्हणजे खूप पब्लिक होते. मला व्हिडिओ बनायला नर्वस वाटत, म्हणजे खूप नर्वस वाटत होता. त्याच्यामुळे इकडे पुढे जाणं झालं. ट्रेन मला जायचं तिकडेच. आता ट्रेन येते तिकडून. आता जातो मी ट्रेन पकडायला. ट्रेन इकडून दिसते. तिकडे सगळे पब्लिक थांबलेली आहे. पब्लिकचा बोलतात ना थोडाफार तर आहेच मला. हळूहळू जाईल. ट्रेन आल्या आता या ट्रेनमध्ये जातो. जर तुम्हाला लोणावळ्यावरून ट्रेन पकडायची असेल ना खाली, तर लास्टचे शेवटचे 4 डबे पकडा. कारण की ते पुण्यावरून लोणावळा येईपर्यंत लागतात आणि लोणावळ्याला ते ओपन करतात. तर त्यामुळे बसायला भेटेल लास्टच्या डब्याच्या इथे चढलो तर. आणि जर पुढे गेलं ना तिकडे सगळं मग खूप गर्दी असते. तर तुम्ही नॉर्मल डेला पण येत आहे किंवा संडेला येत आहे तर इकडे बसायला भेटते. कारण की 25 रुपये खाली येतात. पटकन चढायचा फक्त बस. आता मी चढतो ट्रेनमध्ये. ट्रेन आले. चला मी चढलो आता ट्रेनमध्ये. जास्त गर्दी होती ट्रेनमधून चढायला. अरे काय झालं, मी चढलेलो बरोबर, चढणार होतो बरोबर. एक छोटा मुलगा झाला होता त्यांनी चढायला टाइम लागला. तर ट्रेन पूर्ण थांबली. त्यानंतर मी चढलो. तरी मला भेटली विंडो सीट जागा भेटले. ज्या साईडला मला बसायचं होतं तिथेच भेटली बरं जागा. कारण की लेफ्ट साईडला बसतो ना की मग पूर्ण व्ह्यू एकदम भारी दिसतो. एकदम खाई पूर्ण एकदम व्ह्यू खूप मस्त दिसतो. दाखवत होतो मी आता. ट्रेन आले आता आता
तर उतरले मी दादरला. आता जायचं आपल्याला सांताक्रूजला. तर 1 नंबरवरून ट्रेन पकडा लागेल, स्लो ट्रेन. सांताक्रूजला जरा काम आहे त्यासाठी जाते, त्यानंतर बसायला जाऊ. तिकीट काढायची तसंच नाही, कारण की डायरेक्ट तळेगाववरूनच बसचे तिकीट काढले, त्यामुळे आता काही तिकीटसाठी टाइम वेस्ट नाही. सीट यार, हालोनी ट्रेन सुटली. ट्रेन कधी आता. इकडे ATM आहे, ATM मधून पैसे काढतो जरा आता. जास्त काय कॅशची गरज नाही, नॉर्मल ऑटोला वगैरे लागतात ना, त्यासाठी कॅश पाहिजे राहतात, कारण की आता माझ्याकडं काहीच नाही कॅश राहिले. ये लवकर बाय, लवकर ये, लेट होत आहे. थँक्यू. कार्ड घे ते लवकर. चला झाले काढून. आता पकडले ट्रेन दादरवरून. अरे यार, फॉलो मोठा मोठा कधी सांताक्रूज येऊन गेला माहिती नाही पडला. आता मी वेळे पाण्याला उतरते, रिटर्न जायला लागेल सांताक्रूजला. फायनली उतरले सांताक्रूजला. आता जातो पटकन. बनवलं मी तर आता थोडाफार फिअर म्हणजे पहिल्यापेक्षा तर कमी झाला, खूप कमी झाला. आता डायरेक्ट मी कॅमेरा ओपन करतोय आणि बोलतोय. मी आता निघालोय, परत सांताक्रूज स्टेशनला आलोय. आता जायचंय मला बसायला. ट्रेन आले, आता ट्रेन एकदम टायमावर होतो, मी येतो तेव्हा. चला तो मित्रांनो, मी आता पोहोचलोय वसई स्टेशनला. आहे मी सकाळी माझा फर्स्ट व्हिडिओ जो शूट केलेला तुम्ही बघू शकता. किती नर्वस होतो. आणि आता मी शूट करतोय एकदम बिंदास बोलतोय एकदम. म्हणजे आता 8 का 9 वेळेला मी शूट केला असेल व्हिडिओ आजपर्यंत, पण आता कॉन्फिडन्स किती वाढला एवढ्या पब्लिकमध्ये मी बिंदासपणे शूट करतोय. आणि पहिला व्हिडिओ एका दिवसामध्ये बाई एवढा चेंज. चला तर आता जातो पटकन, उतरतोय मी खाली. मी ईस्टला जातोय आता. ईस्टवरून आता रिक्षा पकडून डायरेक्ट सातवली. सो मी आता उतरलोय, साई मंदिरला उतरलोय. आता घ्यायचं नारळ घ्यायचं आहे, कारण की वहिनीची बोलतात ना ते ओटी भरायची, त्यासाठी एक नारळ दे ना. हा कितीला आहे? 40. तर बाई नारळ घेतलाय. चला आता पटावून जातो घरी. असंच कॉल आला मित्राचा, लवकर हे करून जातो आता पटकन. तर बाहेर मी सातवीला गेलेलो आणि परत स्टेशनला आलो, कारण की मित्राच्या घरची चावी कोणतरी घेऊन गेलेला, विचारला चुकून. तर आलाय परत. आता इथं द्यायला आलाय स्टेशनला, त्यासाठी आता परत इथं बाईक घेऊन आलोय. भेटली काय चावी? काय? हा बस कम्फर्टेबल. हा
समोर काय एकदम भारी सनसेट आहे. समोर भारी आहे ना. समोर सनसेट एकदम मस्त आहे. आई फक्त महिन्यातून एकदा यायला भेटते एन्जॉय करायचं काय. यो खूप दिवसांनी आमच्या सोबत या आम्ही दोघं तर असतच नाही मी. हा तिसरा माकड वेगळा आलाय. अगोदर रशियन असायचा, आता इंडियन आलाय सोबत. भाई आपण काय घ्यायला चाललोय? मटन. आज असणार आपली पार्टी. कोण बनवलंय? पण किती जणांसाठी? आहे 4-5 दिवस आपण. एवढे जण एवढ्या जणांना बनवायला थांबवतो वाटलं की जास्त वेळ ना बनवायला. नाही आपल्या बॉईज साठी फोटो तुमको लागला पण बघायला गेली ना. आपण 4-5 जण बघू, बाकी काय प्लॅन झाला तर टॉकी कसला. मी वट बनीला आलो पण जास्त लेट आलो. सगळं झालं, भांडी घास होतं तेव्हा आलो मी. भांडी घालत होते तेव्हा. मध्ये घ्यायला लागलेले काय भैया भांडी घासायला ये. नाही इकडे तर मी खूप दिवसांनी आलो. मी तर पहिल्यांदा झालोय. पहिला तर मी यायचो. हा आहे वालेचा मार्केट. पब्लिक मध्ये आवाज नाही जाणार याच्यात. फोन बघू येते का क्लिअर. आपण नंतर नाही टाकू शकत ऑडिओ. नंतर टाकू शकतो पण मजा नाही. जसं आता आपण इकडे सेम बोलतो ना तसं नंतर नाही बोलू शकत. हा ना, ते पण नाही पाहिजे. अरे एक माहिती इथे लावायला भेटतो. इथे मी घेतलाय माईक आहे माझ्या आता खिशातच आहे. तोच लावा. काय होतं माहितीये, जर आपल्यापेक्षा जो फोन जोरात बोलला ना तर माईक मध्ये ते रेकॉर्ड होतं ना, आपला व्हॉइस ना जातो. असं आहे. आता मी रेल्वे स्टेशन रेकॉर्ड करत मी बोलतोय मध्येच जर ती रेल्वेची अनाऊन्स होते ना तिचा व्हॉइस रेकॉर्ड होतो आणि मला कट होतो. असं झालं सीन. त्याच्यामुळे मग असं माईक एकदम इथे घ्यायला लागतो तोंडाशी. आता तर भाई आम्ही आता आलो आमच्या शाळेच्या इकडे. झेडपी शाळा एकदम म्हणजे बेस्ट मेमरी होता इकडे. हा वाला माझा मित्र तिकडेच भेटलेला पहिल्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेलेलो. हे तर आधीपासून होते. मी 5वीला शाळेत या नवीन होतो तेव्हा हा सगळ्यात पहिला हाच आलेला माझ्याशी बोलायला. तेव्हापासून सोबत आहे. झाली 12-13 वर्ष झाली. 5वी पासून सोबत आहे. मला 2.5 तास मधली सुट्टी असायची. कुठून फिरून यायचो आम्ही. लय मजा केली बाई या टाइमला. मी भले फक्त या शाळेत 2च वर्ष होतो, 5वी आणि 6वी, पण लाईफ टाइमच्या मेमरी सोबत आहेत माझा. सो हम आए घूम के एंड रिसेंटली वो मुझे अभी मिला इतने 1.5 महीने के बाद में. सो आई बिंग वेरी अप्रिशिएट एंड लाइक भाई अभी अपना चिगरी लोग हो गया यार. सो द थिंग इज गाइस कि भाई अपना सपोर्ट करो और ऐसे ही चलने दो भाई के लिए. I'm telling about me. I had my different profession, like I'm an actor. The thing is कि like भाई ने ब्लॉग चालू किया तो प्लीज उसे सपोर्ट कीजिए. बस और कुछ नहीं. थैंक यू. बाय बाय.